भिंत फोडतंय, कुठं नक्कीच काही ते सगळं आम्ही दरवेळेला पाहतो. दादा, तुम्हाला असं वाटतं का की 2017 नंतर भाजपची जी सत्ता आली दोन्हीकडे, त्या सत्तेमध्ये ही विजन नव्हती जे तुम्ही म्हणताय, ती कामं त्यांनी केली नाही असं तुम्हाला म्हणायचंय तसं का? नाही, व्हिजन होतं. आम्ही लोक कोणाच्या नेतृत्वाखाली ती महानगरपालिका चालते, पण खालची जी टीम काम करते. आता तिथं आज पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं त्यांचे उमेदवार बघितले तर बहुतेक तुम्हाला पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे दिसतील. बहुतेक ही परिस्थिती आहे. त्यांनाच घेतलंय आणि त्यांच्यावर वरचे लोक लक्ष देत असतील, पण कामाच्या व्यापात तिथं आता उदाहरणार्थ तुम्ही नागपूरचे आहेत. नागपूरला देवेंद्रजींनी सुरुवात केली महापौर म्हणून, अतिशय तरुण वयात केली. आज ते शहराचे प्रमुख आहेत. पण एवढ्या सगळ्या महानगरपालिका असताना जेवढं लक्ष देवेंद्रजी नागपूरला देऊ शकतात, मुंबईत आता ते स्थानिक म्हणजे मुंबईला राहायलाच आहेत, मुंबईमध्ये पण ते देत आहेत, तसं इतर ठिकाणी देऊ शकत नाही. एकनाथराव शिंदे ठाणे हे त्यांचं होमटाऊन आहे. होमटाऊनला जेवढं लक्ष देऊ शकतात तेवढं तुलनात्मक सांगतो, देत नाही अशातला भाग नाही, तुलनात्मक उल्हासनगर, मीरा भाईंदर वगैरे वगैरे ज्या नगरपालिका आहेत, वसई विरार वगैरे, तिथं मर्यादा पडतात. गणेश नाईक साहेब तुम्ही बघितलं, जेव्हा ते शिवसेनेकडे होते तेव्हा ती महानगरपालिका शिवसेनेकडे असायची, राष्ट्रवादीकडे होते तेव्हा ती राष्ट्रवादीकडे असायची. लोकल कोण तिथलं, आम्ही त्याला ग्रामीण भागात कारभारी म्हणतो. कारभारी बदलला पाहिजे असं तुमचं जे काही सतत म्हणणं होतं भाजपला पुण्यामध्ये, ते अजूनही म्हणणं आहे का? नाही, पुण्यातल्या लोकल जे काम करणारे, माझ्या पहिल्या सभेत प्रेसचा फार वेगळा विपर्यास करण्यात आला. मी तर सगळीकडे सांगतोय की आम्ही एनडीए सरकार बरोबर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देश प्रगतीपथावर चाललेला आहे. राज्यात देवेंद्रजी आहेत, एकनाथराव आहेत, मी आहेत, आम्ही सगळेजण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा कारभार करतोय. लोकांनी थम्पिंग मेजॉरिटीनं आम्हाला निवडून दिलं. लोकसभेला आम्हाला थोडा सेटबॅक बसला महाराष्ट्रापुरतं, पण बाकीकडे कव्हर झालं. तसं ह्या महानगरपालिकेमध्ये मी आज पुणे पिंपरी चिंचवडचं प्रतिनिधित्व करणार आहे. माझ्या नेतृत्वाखाली ही सगळी टीमचं लोकांनी निवडून दिली. माझं तेच आव्हान आहे की त्यांनी त्याकरता घड्याळाला मतदान करावं किंवा आमची जी युती झालेली आहे त्यांना मतदान करावं. पण एवढा तुमचा म्हणजे रॅपो आम्ही जेव्हा बघतो तेव्हा एवढा चांगला असतो, पण तुम्ही पुणे किंवा